आज मारूया डेल्टॉइड म्हणजे शोल्डरचा वर्कआउट. चला, पहिली एक्सरसाइज असणार आहे आपली ओव्हरहेड डंबल प्रेस. त्याचे आपण मारणार आहे 3 सेट. मी वेट घेतलेलं आहे 20 kgचे 12 रेपिटेशन मारले. तुम्ही तुमच्या वेटनुसार घेऊ शकता. डंबल ओव्हरहेड प्रेस अँटीरियल डेल्टॉइड मसल टार्गेट करतं. रेड प्रेस फंक्शनल आहे, कंपाऊंड एक्सरसाइज असल्यामुळे त्याचा खूप फरक पडतो. दुसरा सेट घेणार आहे आपण 27.5 किलो. त्याच्यामध्ये सुद्धा सेम मसल टार्गेट असेल. त्याची आपण मारणार आहे 10 रेपिटेशन. खूप जास्त हेवी झाला पण फॉर्म चुकला नाही, आणि फॉर्म चुकलाच नाही पाहिजे. फॉर्म चुकेल इंजुरी होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. तिसरा सेट घेणार आहे आपण 30 किलोचा. 30 किलोमध्ये मला तरी 8 रेपिटेशन गेले नाही, बट मी खूप ट्राय केलं, नाही गेले. त्याच्यानंतर परत ट्राय केल्यानंतर मला 8 रेपिटेशन गेले. त्याच्यामध्ये मी मारले 8 रेपिटेशन. फॉर्म अँड टेक्निक कम्प्लिटली बरोबर होतं. सेम मसल टार्गेट. 8 रेपिटेशन मारल्यावरती पास शोल्डर बोलले की पास अँटीरियर खूप ट्रेन. त्याच्यानंतर आपण ट्रेन करणार आहे अँटीरियर. पहिला ब्लॉक असल्यामुळे मला खूप जास्त नर्वस फील होते, बट तरी पण सेकंड सेट असणार आहे. सेकंड व्हेरिएशन असणार आहे आपलं लॅटरल डेल्टॉइड. लॅटरल डेल्टॉइडला बरीच नावं आहेत. मिडल डेल्टॉइड आहे, लॅटरल रेजेस आहे. त्याच्यामध्ये आपण मारणार आहे केबल लॅटरल रेजेस. आता केबल लॅटरल रेजेस का? केबल लॅटरल रेजेस एक आयसोलेट वर्कआउट असल्यामुळे त्याचा मसल टार्गेट खूप जास्त होतो. पहिला सेट मारणार आहे आपण 12 रेपिटेशनचा स्लो मसल टार्गेट करून. लॅटरल रेजेसचं फंक्शन असणार आहे शोल्डर अबडक्शन. त्याच्यामध्ये खूप सारे एक्सरसाइज आहेत. अपराईट रो आहे, डंबल लॅटरेजेस आहे, केबल लॅटरेजेस आहे, मशीन लॅटरेजेस आहे. बट आपल्याला जे फंक्शनलसाठी यूज एक्सरसाइज आहेत त्याच आपण करणार आहे. त्याच्यामध्ये मला तरी सध्या केबल लॅटरेजेस आणि मशीन लॅटरेजेस मेन इफेक्टिव्ह एक्सरसाइज वाटतात. बट प्रत्येक जिममध्ये ह्या मशीन अवेलेबल नसतात. सो केबल लॅटरेजेस बेस्ट एक्सरसाइज आहे लॅटरल डेल्टॉइडसाठी. त्याचे आपण मारणार आहेत 3 सेट. प्रत्येक सेटला वेट आपण वाढवून 8 ते 12 रेपिटेशनमध्ये मारणार आहे. फॉर्म पूर्ण कम्प्लिटली बरोबर असावा. जर फॉर्म बरोबर नसेल तर इंजुरी होण्याचे खूप जास्त चान्स असतात. डेल्टॉइडला खूप जास्त ट्रेन करून काही एक फायदा नसतो. त्याच्यानंतर मारणार आहे आपण पोश्चरियल डेल्टॉइड. त्याला अजून एक नाव आहे रियल डेल्टॉइड. तुम्ही काहीही बोलू शकता. शोल्डर ज्यावेळेस आपल्या हायपर एक्सटेन्शनला जातात त्यावेळेस आपला पोश्चर डेल्टॉइड ट्रेन होतो. त्याच्यामध्ये खूप सारे एक्सरसाइज आहेत. फेस पुल आहे, प्रोन हाय रो आहे, रिव्हर्स केबल क्रॉसओव्हर आहे, बेंट ओव्हर लॅटरल रेजेस आहे, रिव्हर्स पेकडेक आहे, केबल हायपर एक्सटेन्शन आहे. बट ह्याच्यामध्ये मला फक्त 2 एक्सरसाइज कम्प्लिटली बरोबर वाटतात. एक रिव्हर्स पेकडेक आहे, बेस्ट इन आयसोलेशन वर्कआउट. त्याच्यानंतर प्रोन हाय रो आहे, बट प्रोन हाय रोपेक्षा बेस्ट पेकडेक रिव्हर्स पेकडेक आहे. सो माझ्या मते तरी रिव्हर्स पेकडेक मारावा. हे 3 एक्सरसाइज डेल्टॉइडसाठी खूप महत्त्वाचे आहेत. त्याच्यानंतर राहिला आपला रोटर कफ. रोटर कफमध्ये 4 मसल असतात. सुप्रास्पिनिटस, इन्फ्रास्पिनिटस, टेरिस मायनर, सबस्कॅप्युलियस. त्याचं फंक्शन आहे शोल्डर अबडक्शन 0.30. त्याच्यामध्ये एकच एक्सरसाइज केबल एक्सटर्नल रोटेशन. रोटर कपचं वर्कआउट आपण काही केलं नाही. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.